अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रुकडी येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शालेय वार्षिक निवडणूक मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष धडे विद्यार्थ्यांना मिळावेत या अनुषंगाने या निवडणुकीचे उत्तम नियोजन करण्यात आले। यंदाच्या शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत एकूण 11 मंत्रिपदासाठी तब्बल 32 उमेदवार रिंगणात होते। या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात उमेदवारांकडून नामनिर्देशांक अर्ज फॉर्म भरून घेण्यापासून झाली। आलेल्या अर्जांची काटेकोर छाननी करून पात्र उमेदवारांना निवडणुकी चिन्हांचे वाटप करण्यात आले। त्यानंतर सर्व उमेदवारांना आपल्या प्रचारासाठी निश्चित कालावधीही देण्यात आला होता। प्रचारामुळे शाळेच्या वातावरणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। मंगळवार दिनांक 28 जुलै दुपारी 2 ते 4 या वेळेत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच दुपारी 4 ते 5 या वेळेत मतमोजणी करण्यात आली आणि सायंकाळी ठीक 5 वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला। निकाल ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती। ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये मालगोंडी सर, खाडे सर, सुतार मॅडम, बने मॅडम, भोये सर, देसाई सर, बरमगोंडा मॅडम, NB पाटील सर, सौरभ पाटील सर, वरिष्ठ लिपिक संभाजी भोसले तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। त्यांच्या या सहकार्याबद्दल संस्था आणि शाळेच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।